नमस्कार. सुनील माने बागी सोचमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. केंद्र सरकारने नुकतंच अर्थसंकल्पात वेगवेगळ्या गोष्टींची तरतूद केलेली आपल्याला समोर आलेच आहे. 2020च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार, न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आपण GDPच्या अनुषंगाने GDPच्या आकाराला लक्षात घेऊन 6% केंद्र आणि राज्य सरकारने एज्युकेशनसाठी, शिक्षणासाठी तरतूद करणं आवश्यक आहे. या बजेटमध्ये किती केली गेली आहे ती आता लोकांना लक्षात यायला लागले. यातले आकडे गेल्या अनेक वर्षात, 40-50 वर्षात असं बोललं जातं आता शैक्षणिक क्षेत्रात सर्वात कमी तरतूद यावेळी केली गेली आहे. आपण 3.25 ते 3.5 लाख कोटी रुपये म्हणजे 3.5 ट्रिलियनची इकॉनॉमी आपण होणार आहोत. आपली GDPचा आकार तेवढा होणार आहे. त्या दृष्टिकोनातून 6%ची तरतूद करणं अपेक्षित आहे. त्याच्याऐवजी 1,30,000 कोटी साधारण रुपयांची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे. 600 कोटी रुपये आणखी त्यात जास्त. या पद्धतीची जी तरतूद आहे ती GDP आणि शैक्षणिक धोरणासाठी तयार केलेली तरतूद यात विपर्यास किंवा विरोधाभासी अशा स्वरूपाची झाल्याचं शैक्षणिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आपल्याला तरुण, महिला आणि ह्या क्षेत्रात ज्यांना आता शिक्षण घ्यायची गरज आहे अशा सगळ्या इच्छुकांसाठी जास्तीत जास्त तरतूद करून त्यांचं स्किल एज्युकेशन करण्यासाठी पुढच्या काळात आपण चीन, अमेरिका, युरोपियन देश जिथं शैक्षणिक धोरणासाठी खूप मोठ्या प्रमाणात तरतूद केली जाते, पॉलिसीज केल्या जातात, त्यांना तुल्यबळ मोठी इकॉनॉमी होण्यासाठी आपण करायला पाहिजे असं स्वतः मोदींनीच अनेक वेळा सांगितलं. या क्षेत्रातले जाणकार सांगतात. पण आपण प्रत्यक्षात ही तरतूद त्यासाठी किती करतो आणि आपण किती गांभीर्याने हा विषय घेतला आहे याचा प्रत्यंतर आपल्याला या बजेटमध्ये दिसतं आहे. 38% GDPच्या तुलनेने जी तरतूद आहे ती देशातल्या शिक्षणाला पुरेशी नाही. त्यामुळे आता याच्यावर खूप मोठी चर्चा होणार. लोकांचं एक सिरियसनेस सरकारचं जे असतं त्याच्यावर लोकांचं पाहायचा जो दृष्टिकोन आहे तो लक्षात यायला लागला आहे की आपण शिक्षणाला किती महत्त्व देतो. शिक्षणाच्या अनेक गोष्टी सरकार बंद करत आहे अशी चर्चा आणि आरोप होत आहेत. महाराष्ट्रात सर्वांना जे सक्तीचं शिक्षण आपण केलं होतं, राईट एज्युकेशन ॲक्ट केंद्र सरकारच्या, त्याच्यात अनेक शाळा नाकारत आहेत शिक्षणाच्या हक्काला. मराठी शाळा, सरकारच्या शाळा बंद पडत आहेत. अशी परिस्थिती असताना केंद्राने जी मदत द्यायला पाहिजे, राज्याने जी तरतूद केली पाहिजे, त्यातही आता मग कमी होत जाण्याचं प्रमाण आणि आता शिक्षणाचं काय होणार हा मोठा चिंतेचा विषय आहे. आपण यासारखे अनेक विषय चर्चा करणार आहोत. हा एक शिक्षण या दृष्टीने खूप गंभीर विषय आहे. आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.